संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर जळगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या निवडीचे वृत्त समजताच जळगाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला। या जल्लोषात भाजपचे जळगावचे आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी, उदय भालेराव, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, दीपक परदेशीसह पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज। आज भारतीय जनता पार्टीने ते जल्लोष केला। सर्व आमचे कार्यकर्ते, महानगराध्यक्ष दीपक असतील, महापुते असतील, गटनेते, सर्व नगरसेवक पदाधिकारी आहे। आणि हा जल्लोष खरं पाहिला असेल तर आज न्याय मला वाटतं भारतीय जनता पार्टीला महायुतीने दिलेला आहे। आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आज पालकमंत्री नाशिकचं डिक्लेअर केलेलं आहे। खरं पाहिलं असेल तर नामदार आमचे नेते गिरीश भाऊ हे पालकमंत्री सारखंच काम करत होते नाशिकमध्ये, पण मला वाटतं शेवट आपल्याला एक अर्धा प्रोटोकॉलनुसार जे पद लागतं ते आज खरं घोषित झालेलं आहे। मग रायगडचं पण झालेलं आहे आणि इकडचं नाशिकचं पण झालेलं आहे। हा खूप दिवसापासून वेट अँड वॉच आम्ही तिढा चालू होता, पण त्याला मला वाटतं खरं न्याय मिळालेला आहे। आणि नक्कीच बहुत कामच करतोय, पण आता भविष्यामध्ये अजून ताकद मिळणारे कुंभ मेळावा असेल किंवा जे नाशिकचा विकासाचं डेव्हलपमेंट असेल त्याला नक्कीच मदत होणार आहे। नक्की आज आम्ही हा जो जल्लोष केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आमदार राजू मामा भोळे असतील, जिल्हाध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी असतील आणि जळगावतील जे सर्व नगरसेवक कार्यकर्ते असतील, हा जल्लोष आम्ही ते केलेला आहे की जे नाशिकचं पालकमंत्री कधींचं बाकी होतं तर ते आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी गिरीश भाऊंना डिक्लेअर केलेलं आहे। आणि मला वाटतं की खरंच म्हणजे ते त्याचे मानकरी होते। गेल्या तुम्ही बघत असाल तर कधीपासून गिरीश भाऊंचं नाशिकमध्ये जे कुंभमेळावा आहे येत्या म्हणजे काही आपल्या पुढच्या वर्षात जे येणार आहे त्यासाठी सातत्याने ते काम करत होते, पण आज कुठेतरी जाऊन आपल्या महायुतीने जे न्याय दिलेला आहे आणि जे पालकमंत्रीचं पद आहे गिरीश भाऊंना मिळालं, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आमचं आपलं सर्व जळगावचं भाजपाचं कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि आज आम्ही हा एक जल्लोष इथे आम्ही केलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय योग्य वेळी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून आज रोजी अधिकृत घोषणा केली। त्याबद्दल संपूर्ण जळगाव जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आम्ही सर्वच माननीय मुख्यमंत्री महोदयांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। तर म्हणजे हजारो कोटी रुपयाचा सिंहस्थ कुंभ या ठिकाणी होऊ घातलेला आहे। तसं मागील काही दिवसापासून वेगाने काम चालू आहे, मात्र या कामाला अधिकची गती या निमित्ताने मिळणार आहे। म्हणजे कुंभ फक्त भारतातच नाही तर जगभरातून श्रद्धाळू या ठिकाणी येणार आहेत आणि यावर्षीचा जो कुंभ असणार आहे हा विक्रमी कुंभ होणार आहे। कोट्यवधी लोकांची संख्या, भाविक भक्तांची संख्या या कुंभमध्ये असणार आहे आणि यामुळे या ठिकाणी अचूक नियोजन होणे गरजेचं आहे आणि अचूक नियोजनामध्ये माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन याचा हातखंडा आहे। यांच्या माध्यमातून निश्चितपणे नाशिकचा कुंभ हा ऐतिहासिक होईल। असं आहे, मागच्या वेळेच्या कुंभमेळ्याच्या जो पर्व झालं होतं त्याही वेळेला आदरणीय गिरीश भाऊ हे तिथले कुंभमेळ्याचं त्यांनी नियोजन अतिशय व्यवस्थितपणे केलं होतं। त्यावेळेलाही तिथले पालकमंत्री ते होते आणि त्याचमुळे साहजिकपणे यावेळेच्या कुंभमेळ्याचं सुद्धा नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतील हा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांनी भाऊंवर टाकलेला होता पहिल्यापासून। तांत्रिक कारणामुळे ते पद जे आहे ते थोडं उशिरा त्यांच्याकडे आलेलं आहे। देर से आये दुरुस्त आहे ही जी भावना आहे, पालकमंत्री पदाच्या त्या पदावरती शिक्कामोर्तब आज झालेलं आहे। वास्तविक भाऊ आधीपासूनच तिथलं पालकमंत्री या नात्यानेच काम बघत होते। सगळी तिथली रूपरेषा जी आहे त्या ठिकाणच्या असलेल्या विकास कामांची ही भाऊंनी अगोदरपासून लावली होती। आज फक्त त्या घोषणेवरती जे आहे हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना याचा अतिशय आनंद आहे। अधिक चांगल्या पद्धतीने अधिक वेगाने आता त्याला गती येईल त्या कामाला असा आम्हाला विश्वास आहे। कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? आज खूप आनंद झाला। महादेव आम्हाला पावला, पांडुरंग पावला। आजच आमच्या जामनेर तालुक्यातील 15,000 वारकरी
पंढरपूरला गेले होते आणि गिरीश भाऊसुद्धा त्या ठिकाणी पंढरपुराचं त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेतानाच भाऊंना हा मेसेज मिळाला. त्यामुळे आमच्यावर सर्व भक्तांना, वारकऱ्यांना हा आज पांडुरंग पावला. आमचा विठ्ठल गिरीश भाऊ महाजन यांना आज नाशिकचं पालकमंत्री पद मिळाल्यामुळे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झाला.